महाराजांची कीर्ती बेफाम, भल्याभाल्यांना कुठला घाम, याला कोण घालील हेच ना दरबारी पुस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. त्यात एक सरदार उठला आणि बोलला, मैं लावूंगा शिवाजी को. आणि त्यानं वेळा उचलला, नाव त्याच अफजल खान. अफजल खान आणि बोलला काळजी ठोकू ना शिवबाला दीड मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मे, एवढा उद्ध्वस्त केली, गावं लुटली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. इकडून निजाम, तिकडून मोंगल, पलीकडून इंग्रज. आता शिवबाचं काही खरं नाही. तेव्हा आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबा केवळ माझा पुत्र नसून मराठी जणांचा अभिमान आहे. या मातेने जरी आपला पुत्र गमावला तरी बेहद, पण मराठी लोकांचा स्वाभिमान गमावता नाही. अशा वाघिणी सच्या छावा, अशा वाघिणी सच्या छावा, गणिमाला तसा ठेचावा, डोक्यात गणी मिसावा, हे तिथं झडलं सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. आण्यानं हजर केला, प्रतापगडच्या पायथ्याशी ठाण, प्रतापगडच्या पायथ्याशी ठाण, प्रतापगडच्या पायथ्याशी ठाण, प्रतापगडच्या पायथ्याशी ठाण, आलं बेगुमान नाही त्याला दान. शिवाजी राजांच्या करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. काय म्हणतो. जय जय राम कृष्ण राव शिवा गलेगाव. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. अनाच्या या शामियानात खानडवलं पडूला तळाला, खानडवलं पडूला तळाला. सय्यदपंता त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. शिवबाला नावाचा एक डोंबारी होता. अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. खानानं राजाला पाहिलं, खानाचाच बोलला, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. गुरुचा केला नव्हता. खानानं राजाला आलिंगन दिलं.